नाशिकच्या सारोळू परिसरामध्ये एका तरुणीचा मृतदेह आढळून आल्यानंतर खळबळ उडालेली होती। पोलिसांनी या प्रकरणी आता तपास करून आरोपीला शिताफीनं अटक देखील केलेली आहे। आपल्यासोबत नाशिकचे ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आहेत। सर, नेमकं काय प्रकरण समोर आलेलं आहे? वाडीवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका अनोळखी तरुणीचा मृतदेह हा सापडला। याच्यामध्ये फक्त तिच्या शेजारी असणारे किचन एवढाच पुरावा किंवा एवढाच आधार त्या ठिकाणी होता। त्याच्या आधारे आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण मिसिंग आणि अपहरणाच्या संदर्भात कुठले गुन्हे आहेत का हे चेक केले गेले। त्याच्यामध्ये जी लिस्ट मिळाली, जे फोटो मिळाले, त्याच्या आधारावर थोडा साम्य असणारे काही फोटो हे आयडेंटिफाय केले गेले आणि त्याच्यावरून अकोला जिल्ह्यामध्ये सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक अशा स्वरूपाचा अपहरणाचा गुन्हा दाखल झालेला होता। त्याच्या जे फिर्यादी आहेत त्या फिर्यादीशी चौकशी केली असता त्यांनी हे मयत स्त्री जी मुलगी आहे तिचा मृतदेह ओळखला। त्याच्यावरून आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून डिटेल त्यांच्याकडे विचारणा केली तर त्यांनी काही संशयित लोकांची नावं दिली। त्या संशयिताची आम्ही वेगवेगळ्या पथकं तयार करून त्यांना तपास केला असता सातपूरच्या हद्दीमध्ये एक संशयित तरुण आम्हाला मिळाला। त्याला ताब्यात घेतला असता त्याला या गुन्ह्याविषयी विचारलं तर त्यांनी या गुन्ह्याची कबूल दिली। त्याच्या काही मित्रांच्या सहकार्याने त्यांनी त्याचा मर्डर केलेला होता। हे दोन्ही म्हणजे मारेकरी आणि जी बळीत मुलगी आहे ही दोन्हीही राहणारे बुलढाणा जिल्ह्यातील आहेत। मुलगी अकोला या ठिकाणी 11वी इयत्तेमध्ये शिकत होती आणि मुलगा हा FYमध्ये इकडे संदीप युनिव्हर्सिटी त्र्यंबकेश्वरच्या जवळ त्या ठिकाणी शिकत होते। यांचे कुटुंबीय एकमेकांच्या जवळ आहेत, त्याचबरोबर एकमेकांच्या चांगल्या ओळखीचे आहेत। 1 वर्षापासून हे अतिशय जवळचे संबंधित होते। त्यांना त्या मुलीच्या संदर्भात संशय आल्याने त्यांनी बाचाबाचीमध्ये रागाच्या भरामध्ये अशा स्वरूपाची घटना केलेली आहे। आपली मैत्रीण दुसऱ्या मित्राशी बोलती आहे याचा राग आला म्हणून हे सगळं कृत्य त्यांनी केलं अशी देखील माहिती समोर येते। प्राथमिक तपासामध्ये अशी माहिती समोर येते आहे की ती एका मुलाबरोबर बोलत असताना हिने पाहिलं, त्याचा राग मनात धरून त्यांनी अशा स्वरूपाची घटना केलेली आहे। अधिकचं काही कारण आहे का, याला आणखी काय कांगोरे आहेत का, आणखी कुणी मदत केलेली आहे का, हे सर्व गोष्टी तपासामध्ये पुढे येतील। खाण्याचे पदार्थ सुद्धा परिसरात सापडलेले आहेत, पिझ्झासारखे, त्याचा काय नेमका रेफरन्स लागतोय? वाहनामधून ते येत असताना त्यांनी काही पदार्थ गाडीमध्ये ठेवले होते। तिचा मृतदेह बाहेर काढताना तेही पदार्थ खाली पडलेले आहेत। समृद्धी महामार्गावरून ते आले असं कळतंय? बरोबर, अकोल्यावरून येताना समृद्धी मार्गे ते नाशिककडे आलेले आहेत आणि त्या मार्गावरच तिचा मर्डर केलेला आहे। इथे नेमके कशासाठी आले होते आणि नेमकं काय सारोळू परिसरामध्ये कशासाठी गेले होते, त्याचा काय? संदीप युनिव्हर्सिटीमध्ये मुलगा शिकत असल्यामुळे त्याला या भागाची पूर्ण माहिती होती आणि त्या भागामध्ये कोणत्या ठिकाणी ती मृतदेह ठेवू शकतो याविषयीची रेकी त्यांनी यापूर्वी केली होती। जो सारोळचा भाग आहे तो खोल भाग आहे, त्या ठिकाणी कोणी जात नाही आणि अशा ठिकाणी मृतदेह ठेवला तर कोणाला लक्षात येणार नाही अशी त्याची धारणा होती। त्यामुळे तो मृतदेह त्या ठिकाणी दडवण्यासाठी त्यांनी सारोळू परिसराची निवड केलेली आहे। हा मृत्यू म्हणजे हा जो मर्डर झाला तो हायवेवरच गाडीत येत असताना झाला का नंतर झाला? हा मृत्यू हायवेवरून येत असतानाच झालेला आहे। गाडीमध्ये असतानाच त्याने तिला चाकू मारलेला आहे आणि त्यानंतर मृतदेहासह तो ज्या ठिकाणी डिस्पोज केलेली बॉडी आहे त्या ठिकाणी घेऊन आला। यांच्या आरोपीच्या सोबत अजून कोणी ट्रेस लागले? हा, याच्याबरोबर त्याचा एक मित्र आहे, तो मित्र अकोला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। आणखी कुणी काही आहेत का, आणखी कुणी मदत केलेली आहे का या संदर्भातला तपास हा चालू आहे। आपण बघतोय की नाशिकच्या सारोळू परिसरामध्ये जी काही दुर्दैवी घटना घडलेली आहे, एका तरुणीचा मृतदेह या ठिकाणी आढळून आलेला आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी देखील आता मुख्य जो आरोपी आहे त्याला ताब्यात घेतला आहे। या प्रकरणामध्ये या आरोपीच्या सोबत आणखी काही साथीदार आहेत का याचा देखील तपास आता नाशिक पोलीस करत आहेत। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।